नमस्कार. आज आपण एका खूप मूलभूत प्रश्नाबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे आपण आपलं प्राचीन जग खऱ्या अर्थाने कसं समजून घेतो आणि ज्या कथा आपण ऐकतो, वाचतो त्या कितपत खऱ्या मानायच्या. आता बऱ्याच जणांना वाटेल की याचं उत्तर हो आहे, बरोबर? पण संस्कृत विद्वान डॉक्टर अशोक अकलूजकर काय म्हणतात माहितीये? ते म्हणतात की फक्त भाषांतरांवर अवलंबून राहणं हे एक मोठं गृहीतक आहे, खरं तर एक सापळा आहे. त्यांचं हे छोटंसं अगदी थेट उत्तर आहे, नाही. आणि हे उत्तर आहे ना, ते आपण ज्या पद्धतीने आपल्या इतिहास आणि पौराणिक कथा बघतो त्याला थेट आव्हान देतं. चला तर मग जरा या विषयात खोलवर शिरूया आणि बघूया की मूळ स्रोतांकडे परत जाणं इतकं महत्त्वाचं का आहे. तर सगळ्यात पहिलं मिथक किंवा गैरसमज म्हणूया, तो म्हणजे एखादं चांगलं भाषांतर वाचलं की आपल्याला सगळी गोष्ट कळली. पण असं मानणं म्हणजे अनेक गंभीर समस्यांकडे डोळेझाक करण्यासारखं आहे. डॉक्टर अकलूजकर काय सांगतात की प्राचीन भारतीय इतिहासाचे कित्येक अभ्यासक ना ते जुन्या काहीशा पक्षपाती भाषांतरांवर अवलंबून राहतात आणि त्यामुळे होतं काय की त्यांचं ज्ञान मर्यादित राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूळ भाषेमधल्या ज्या बारीक-सारीक छटा असतात, जो खरा अर्थ असतो तोच हरून जातो. आणि ही समस्या किती मोठी आहे याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे स्थळपुराण. हा एक असा साहित्य प्रकार आहे जो पौराणिक कथांना विशिष्ट जागांशी, मंदिरांशी किंवा तीर्थक्षेत्रांशी जोडतो. पण गंमत बघा, यातलं बहुतेक साहित्य इंग्रजीमध्ये उपलब्धच नाहीये, त्याचं भाषांतरच झालेलं नाहीये. म्हणजे यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर तो हा की ज्ञान किंवा विद्वत्ता ही काही दगडावरची रेष नाही, ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. आपण आपली समज सतत सुधारत असतो, तिला अधिक समृद्ध करत असतो आणि हे सगळं मूळ ग्रंथांचा अभ्यास केल्याशिवाय शक्यच नाही. चला आता दुसऱ्या मिथककडे वळूया आणि तो म्हणजे आपला प्राचीन इतिहास आणि त्याची कालगणना ही अगदी पक्की आहे, त्यात काही बदल होऊच शकत नाही, असा जो आपला समज आहे तो. आता विचार करा, जर आपण भाषांतरांवरच प्रश्न विचारत असू तर त्या भाषांतरांवर आधारलेल्या इतिहासावर प्रश्न का नको विचारायला? डॉक्टर अकलूजकर यांच्या मते आपल्या इतिहासाच्या कालगणनेचा जो पाया आहे ना, तो आपल्याला वाटतो त्यापेक्षा खूपच डळमळीत आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सम्राट अशोक. त्याला आपल्या प्राचीन भारतीय कालगणनेचा आधारस्तंभ मानलं जातं. पण काही पुरावे असे सांगतात की त्याची जी पारंपरिक तारीख आपण मानतो ती तब्बल 500 वर्षांपेक्षा जास्त चुकीची असू शकते. विचार करा. आता हे काहीतरी पांडित्यपूर्ण चर्चेपुरतं मर्यादित नाहीये. जर अशोकाची कालगणना बदलली तर एक खरीखुरी ऐतिहासिक व्यक्ती हळूहळू एक पौराणिक आदर्श कशी बनली हा संपूर्ण प्रवास आपल्यासमोर उलगडतो. आणि जर आपण त्या जुल्याच कालगणनेला धरून बसलो तर हा महत्त्वाचा दुवा आपल्या हातून निसटून जातो. आणि हीच गोष्ट ऋग्वेदासारख्या आपल्या मूलभूत ग्रंथांनाही लागू होते. ग्रंथांमध्ये जे पुरावे मिळतात ते सांगतात की ऋग्वेद आपल्याला शिकवतात त्यापेक्षा कित्येक शतक जुना आहे. या सगळ्यामुळे आपण एका आधुनिक ट्रेंडकडे येतो, तो म्हणजे प्राचीन पौराणिक कथा पुन्हा नव्या रूपात सांगण्याचा. पण मला सांगा, परंपरेचं हे असं पुनर्लेखन करणं हे खरंच काहीतरी नवीन आहे का? डॉक्टर अकलूजकर म्हणतात की ही काही आजची फॅशन किंवा परंपरेचा अनादर नाहीये. उलट कथांची अशी सर्जनशीलपणे पुनर्मांडणी करणं हे तर एका जिवंत चैतन्यमय परंपरेचं लक्षण आहे. आणि ही परंपरा अजिबातच नवीन नाही, ती हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. अगदी प्राचीन नाटककारांपासून ते आजच्या आधुनिक कथाकारांपर्यंत. म्हणजे बघा, मग ते खलनायकांना एक मानवी चेहरा देणं असो किंवा एकलव्यासारख्या पात्रांमधून सामाजिक न्यायावर भाष्य करणं असो, कथांचीही अशी पुनर्मांडणी करणं हा समाजाला आपल्या मूळ कथांशी जोडून ठेवण्याचा एक खूप महत्त्वाचा मार्ग आहे. तर मग जर भाषांतरांवर प्रश्न विचारायचे असतील, इतिहासाचा पुन्हा विचार करायचा असेल तर या सगळ्याचा केंद्रबिंदू एकच आहे आणि तो म्हणजे मूळ स्रोतांपर्यंत पोहोचणं. पण एक मोठी अडचण आहे. ज्या पायावर ही सगळी विद्वत्ता उभी आहे तो पायाच आज धोक्यात आहे. आपल्या भूतकाळाच्या ज्या भौतिक नोंदी आहेत, म्हणजे आपली हस्तलिखितं, ती खूप चिंताजनक वेगाने नाहीशी होत आहे. विचार करा, एखादा अभ्यासक वर्षानुवर्ष शोध घेऊन एखादा मौल्यवान हस्तलिखित शोधून काढतो आणि मग त्याला काय सामोरं जावं लागतं तर विचित्र सरकारी नियम. कधीकधी तर फक्त 10 पानं कॉपी करण्याची परवानगी मिळते. आता यात संशोधन कसं होणार आणि त्याचं जतन कसं होणार? आणि हे सगळं आपल्याला डॉक्टर अकलूजकर यांच्या एका अंतिम विचाराकडे घेऊन येतं. ते म्हणतात की अंतिम निकालापेक्षा ती प्रक्रिया जास्त महत्त्वाची आहे. तो शोधाचा बौद्धिक प्रवास महत्त्वाचा आहे आणि हा अनुभव केवळ मूळ स्रोतांशी जोडले गेल्यावरच मिळतो. आता फक्त विचार करा, जर हा ज्ञानाचा प्रवास सगळ्यांसाठी सहज खुला झाला तर आपण आणखी कितीतरी नवीन गोष्टी शोधू शकू नाही का?